नमस्कार मंडळी. तर चला सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे हे आपले ठरलेलेच असतात. तर नेहमीप्रमाणे मी फराळासाठी साबुदाणा खिचडी घरी बनवली होती आणि हे वेफर्स वगैरे दिसतात तिखट चिवडा गुडदाणे वगैरे ते बाहेरून आणलं होतं. संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी छान अशी केसर बदामची शेवयांची खीर बनवली. त्याच्यानंतर ही अशी सोयाबीनची भाजी बनवली. अगदी मस्त झाली. आधी सिंपलच केली होती पण खूप टेस्टी झाली होती. आणि छान एका साईडला कुकरची शिट्ट्या झाल्या आणि खमंग अशी हिरव्या मिरच्या घालून वरणाला फोडणी देऊन असा हा उपवास सोडण्यासाठी केलेला साधा सिंपल बेत तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे उपवास सोडण्यासाठी काय बेत होता ते मला कमेंटमध्ये सांगा. आम्हा गृहिणींचं काय हो, आम्हाला काय फक्त भाजी पोळी असली तरी चालून जातं हो. पण आमच्या कारभाऱ्यांना उपवास सोडण्यासाठी हे असं पंचपक्वान्न किंवा साधं सिंपल ताट भरून जेवण लागतं. आणि याच्यामध्ये मी भजी पापड तळलेले नाहीत, कारण कारभारी म्हटले तळू नको, त्याने जास्त वजन वाढतं. म्हणून साधा सिंपल आणि कमी तेलकट असा बेत केला होता. कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि हा घास तुमच्यासाठी आहे. पटकन करा आणि खाऊन घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. सोडल्यानंतर किचन क्लीन करून असा भांड्यांचा गर्दा आवरून घेतला. चला बाय बाय.